नमस्कार द्राक्ष बाजार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यश ॲग्रो लॅब आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आणि फेसबुक पेजवर यश द्राक्षनगरी या फेसबुक पेजवर मी विजय कुंभार तासगाव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बागायतदार मित्रांनो, सध्या वातावरण थोडंसं निवळलं आणि बऱ्यापैकी द्राक्षबागेला पुन्हा वातावरण चांगलं मिळायला लागलं। परंतु ह्या दरम्यानच्या काळात अनेक द्राक्ष शेतकऱ्यांचे फोन आले, चर्चा झाली की माल मऊ पडायला लागल्यानंतर किंवा मऊ पडल्यानंतर जे क्रॅकिंग होते त्या क्रॅकिंग संदर्भात आपल्याला सविस्तरपणाने चर्चा करावी लागेल। आणि क्रॅकिंग झाल्यानंतर मात्र प्रचंड मोठं नुकसान होतं। त्यानंतर त्याला ते आपल्याला सरळही करता येत नाही। म्हणजे आत्तापर्यंत उन्हाळा काडी तयार करायची, त्यानंतर माल सगळा पिकवायचा, ऊन वारा पाऊस ह्यापासून तो टिकवायचा आणि शेवटच्या टप्प्यात जर पाऊस झाला तर मात्र अतोनात नुकसान आपल्या द्राक्ष बागायतदारांचं होतं। धड त्याचा भेदाना करता येत नाही, धड त्याचं मार्केटिंग होत नाही। अक्षरशः तो माल असा काढून रस्त्यावर फेकून द्यावा लागतो, त्याचं खत बी आपल्याला करता येत नाही। इतकं मोठं नुकसान आपल्या द्राक्ष बागायतदाराचं होतं। तर त्या विषयावर जर आपल्याला सविस्तरपणाने चर्चा करायची असेल तर त्याच्या सायंटिफिक भाषेतून आपल्याला काम करावं लागेल। आणि त्या नुकसान पुढचं टाळण्यासाठी किंवा त्या नुकसानीचा कमीत कमी आपल्याला नुकसान कसं होईल हे करण्यासाठी आपल्याला काही विषयावर गांभीर्याने चर्चा करावी लागेल। ह्यासाठी ह्या विषयावर मी आज आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय। बागायतदार मित्रांनो, आपण जे आतापर्यंत काम करत आलो, ज्या ज्या गोष्टी आपण पहिल्यापासून म्हणजे एप्रिल कटिंग पासून मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, तर ज्या ज्या गोष्टीवर आपण चर्चा केली आणि त्यानंतर जे पुढे फीडबॅक्स मिळत गेले द्राक्ष बागायतदारांना, त्याचे अत्यंत सुंदर फीडबॅक मिळाले। मी ज्या ज्या द्राक्ष बागायतदारांनी पहिल्यापासून पिट्यूल ॲनालिसिस करत आले, खताचे डोस नेमके देत गेले, नेमक्या कमी खर्चाच्या औषधाच्या मात्रा देत गेले, कॅनोपी मॅनेजमेंट ज्यांनी व्यवस्थित केली, घड्याच्या पुढं 10 ते 12 पानं ठेवून ज्यांनी शेंडे मारले आणि नायट्रोजन लेवल, मग तो अमोनिकल नायट्रोजन असू द्या, नायट्रेट नायट्रोजन असू द्या किंवा टोटल नायट्रोजन असू द्या, ह्या लेवल अगदी मेंटेन ठेवल्या। ज्यांनी नायट्रोजन समजा वातावरणामुळे जास्त झाला तो पचवायसाठी ज्यांनी पोटॅशियम मॉलिब्डेनम दिलं किंवा 0050 सल्फर ह्या विषयावर आपण बऱ्याच वेळा चर्चा केली। फ्लॉवरिंगमध्ये सुद्धा प्लॉट आपण बऱ्यापैकी वाचवले एकमेकाच्या संवादातून। तर ह्या पद्धतीने ज्यांनी काम केलं त्या सर्व बागायतदारांना असं नाही म्हणणार मी की नुकसान नाही झालं, नुकसान झालं नाही असं नाही, पण त्याचं पर्सेंटेज मात्र इतर बागायतदारांच्या तुलनेत, इतर जे व्यवस्थापनात जे कमी पडले त्यांच्या तुलनेत अगदी नगण्य नुकसान आहे। अगदी 70, 80, 90, 95% आपल्याला प्लॉट ह्या अवकाळी जे पाऊस पडले त्या पावसातनं आपल्याला अत्यंत सुंदररित्या वाचले आणि खूप चांगलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण ठेवण्याचा प्रयत्न केला। बागायतदार मित्रांनो, मी नेहमी सांगतोय की बागेत डावणी न येऊन देणं म्हणजे बाग चांगली आली हे मुळात डोक्यानं काढून टाका। बागेत डावणी नाही आला म्हणजे बाग आपली चांगली आहे असं अजिबात नाही आहे। बागेत रोग आणि कीड व्यवस्थापन ह्यासाठी आपण फक्त जास्तीत जास्त 8 ते 10% फक्त पर्सेंटेजमध्ये आपण काम करायला पाहिजे। बाकी 90% काम ह्या अदर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तेव्हा करायला पाहिजे। वॉटर मॅनेजमेंट ही त्यातली 30 ते 40% वॉटर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काम करावं लागेल। ह्या सगळ्या गोष्टी मी आपणाशी संवादातून सांगण्याचा प्रयत्न केलाय। आणि आज मात्र जो आपण विषय घेतोय तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की जेणेकरून द्राक्ष बागायतदाराचं जे होणारं अकाली नुकसान आहे ते टाळण्यासाठी। कारण पुढं पाऊस काळ कसा आहे कसा नाही ह्याची नेमकी शक्यता आपल्याला नाही आहे, कधीही काही होऊ शकतंय। मी बऱ्याच वेळा सांगितलं की परदेशात ज्या पद्धतीनं द्राक्ष शेती केली जाते त्याच पद्धतीनं आपल्याला द्राक्ष शेती इथून पुढच्या काळात करावं लागेल। कुठल्या गोष्टीवर किती खर्च करावा लागेल ह्याची मॅनेजमेंट छाटणीच्या अगोदर आपल्याला वर्षाच्या पहिल्यांदा आपल्याला करावी लागेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जुळत जातील। ह्यासाठी पिट्यूल ॲनालिसिस मी एक अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट पहिल्यापासून सांगत आलोय। ज्या ज्या बागायतदारांनी अजूनही पिट्यूल ॲनालिसिस केलं नसेल त्यांनी इथून पुढच्या काळात कमीत कमी करायचा प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। अगदी
मनी ट्रॅकिंगच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माल आपला लवचिक पाहिजे. मी डॉक्टर पुरुषोत्तम देवांग असतील बेंगलोरचे, डॉक्टर जयदेव शर्मा असतील, डॉक्टर सोमकुमार सर असतील, डॉक्टर उपाध्याय असतील, डॉक्टर खाडे सर असतील आणि आपले डॉक्टर SD सावंत सर असतील, ह्या सगळ्यांच्या बरोबर मी चर्चा केली आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं जो एक पॅटर्न पुढे येतोय त्या पॅटर्न आज मी तुम्हाला ह्या संवादातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. नेमकी द्राक्षबाग आपली क्रॅक का जाते आणि त्याची लवचिकता कशी ठेवता येईल आपल्याला, ह्या विषयावर मी आपण संवाद साधतोय. बागायतदार मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करा, शेअर करा, त्याच्या नोटिफिकेशन्स घ्या, म्हणजे आपल्याला त्या दृष्टिकोनातून हळूहळू काम करता येईल. एक दिवसात मी काहीतरी सांगितलं म्हणजे तिची जादूची कांडी फिरली असं होत नाही. त्याची मॅनेजमेंट 1 वर्षाचं पीक आहे आपलं. हे एक पिकाची एक स्टेज आपली बागेची चुकली तर खूप मोठ्या नुकसानीला आपल्याला जावं लागतं सामोरं. ह्यासाठी प्रत्येक स्टेज बागेची व्यवस्थित असली पाहिजे आपली. मग ते गर्भधारणेच्या काळातली असो, कॅनॉपी व्यवस्थापनातली असो, जे व्यवस्थापन असो, वॉटर मॅनेजमेंट असो, खत व्यवस्थापन असो किंवा पेस्ट अँड इन्सेक्टिसाइड मॅनेजमेंट असो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्यात अशी आहे की झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मी आपणाशी चर्चा करतोय. ह्याच्यावर क्रॅकिंग जे होतंय त्याच्यावर ह्यात तारखेपर्यंत कुठलंही औषध तयार झालेलं नाही, कारण हे अवकाळी आहे. ही निव्वळ आणि निव्वळ निसर्गाच्या हातात असलेली गोष्ट आहे, त्यामुळे ह्याच्यावर औषध नाही. ह्याच्यावर बऱ्याच कंपन्यांनी, मल्टीनॅशनल कंपन्यांनी सुद्धा खूप वेळा रिसर्च करायचे प्रयत्न केले, पण सगळ्यांना ह्यात म्हणावं तसं यश मिळालं नाही. बागायतदार मित्रांनो, ह्यात थॉम्सन ही जी एक व्हरायटी आहे तीच इतर सगळ्या व्हरायटीच्या तुलनेत खूप कमी बळी पडते किंवा खूप कमी क्रॅकिंग आपल्याला थॉम्सन ह्या एकाच व्हरायटीत आपल्याला कमी मिळतं, क्रॅकिंग कमी मिळतं. कारण त्याचा तो अंगभूत गुण आहे की रेजिस्टन्स त्या वेलीतच इतका आहे थॉम्सनमध्ये की त्यात क्रॅकिंग खूप कमी जातं. ही एक गोष्ट. इतर ज्या व्हरायटी आहेत म्हणजे SSN असेल, सुपर सोनाका असेल, अनुष्का असेल किंवा ब्लॅक व्हरायटीज वेगवेगळ्या असतील किंवा विजय असेल, गोपाल असेल, गोविंद असेल, ज्या ज्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या व्हरायटी ह्या आपल्या थॉम्सनच्या तुलनेत सगळ्या क्रॅक जास्त जातात, कारण हा त्यांचा अंगभूत गुण आहे. कारण ह्या सगळ्या व्हरायटी ज्या तयार झालेत ह्या थॉम्सनपासूनच सगळ्या तयार झालेल्या व्हरायटी आहेत त्या. ही एक गोष्ट. त्यामुळं हा त्यांचा अंगभूत गुण आहे. ह्याला त्यातल्या त्यात लॉंग व्हरायटी ज्याची जी द्राक्षे आहेत त्या लॉंग व्हरायटीमध्ये हा प्रॉब्लेम जरा इतर गोल व्हरायटीपेक्षा जास्त येतो. त्यानंतर ह्याला दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी आहे की न्यूट्रिशन मॅनेजमेंट. मी बऱ्याच वेळा सांगतोय की 23 दिवसापासून पानदेट तपासणी चालू करा ते 123 दिवसापर्यंत पानदेट तपासणी चालू करा. त्यात बऱ्याच मी बागायतदारांशीही चर्चा केली की क्रॅक का जाते, काय होते. आता ह्या घडीला पाठीमागच्या आठवड्यात ज्या ज्या लोकांचे 100 दिवसाच्या दरम्यानचे जे प्लॉट झाले, 100 दिवसांचे जे प्लॉट झाले त्यात काही लोकांना क्रॅकिंग चांगलं जास्त आलं, कारण खूप मोठं नुकसान झालं. काही लोकांना कमी मिळालं आणि काही लोकांच्यात क्रॅकिंग खूप कमी झालं. त्यांचे आपण पानदेट परीक्षण करून अनालिसिस केलं तर ह्यांच्यात एक अत्यंत महत्त्वाचा गुण मी तुम्हाला सांगतोय असा लक्षात आला की कॅल्शियम लेवल आणि बोरॉनची लेवल ह्या अत्यंत चांगल्या मेंटेन होत्या. मी अजून एकदा सांगतो तुम्हाला, ह्या ज्या क्रॅकिंग झालेल्या ज्या व्हरायटी होत्या त्या व्हरायटीतून मी ज्यांच्या जास्त क्रॅक झाल्या व्हरायटी, ज्यांच्या मध्यम क्रॅक झाल्या आणि ज्यांच्या खूप कमी क्रॅक झाल्या, अगदी 2, 4, 5% क्रॅकिंग झाल्या, त्यांच्या स्वतः मी जाऊन पेट्रोल अनालिसिस आणलं आणि त्याचे अनालिसिस केलं. ह्या अनालिसिसमधून एक गोष्ट निदर्शनाला आली की ज्यांच्यात कॅल्शियम, बोरॉन, स्फुरद आणि कॅल्शियम, बोरॉन, स्फुरद ह्या 3 लेवल अत्यंत चांगल्या पद्धतीच्या मेंटेन होत्या. म्हणजे कॅल्शियम त्यांच्या जवळजवळ 2 पॉईंटपेक्षा जास्त होतं, स्फुरद त्यांच्या 40पेक्षा जास्त होता, बोरॉन हा सुद्धा त्या तुलनेत अत्यंत छान पद्धतीनं तयार झालेला होता. ह्या सगळ्या लेवल
अत्यंत चांगल्या जर मेंटेन ठेवल्या तर आपल्याला क्रॅकिंग इतर बागायतदारांच्या तुलनेत किंवा इतर नुकसानीच्या तुलनेत आपल्याला खूप कमी होते. बागायतदार मित्रांनो, एक गोष्ट इथं स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं आपण मॅनेजमेंट करतोय त्या पद्धतीवरच आपल्या द्राक्ष बागेचं क्रॅकिंग अवलंबून आहे, ही पक्की गोष्ट लक्षात ठेवा. जर पहिल्यापासून आपण ह्या सगळ्या लेवल, मग NPK असेल, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल, किंवा झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, क्लोरीन, कॉपर आणि अमोनियम मॉलिब्डेनम, ह्या 7 मायक्रोन्यूट्रिएंट असतील, ह्यांच्या लेवल जर पहिल्यापासूनच जर व्यवस्थित मेंटेन ठेवल्या तर त्या बागेत किंवा त्या बंचमध्ये लवचिकता अत्यंत चांगल्या पद्धतीची निर्माण होते. मी अत्यंत महत्वाचं सांगतोय तुम्हाला, जर त्या प्लॉटमध्ये बंचला लवचिकता चांगली निर्माण झालेली असेल तर असे प्लॉट खूप कमी क्रॅकिंग होतात. मी म्हणणार नाही क्रॅक होतात, पण खूप कमी क्रॅकिंग होतात. कारण त्याच्यात ज्यावेळी अवकाळी पाऊस पडतो त्यावेळी त्यात पाणी अचानक उचललं जातं. पाणी अचानक उचललं गेल्यामुळं ते पाणी कुठून तरी बाहेर पडायला बघतं. अशा वेळी शुगर त्यात जी निर्माण व्हायला लागली असते त्याचं आणि त्या नायट्रोजनचं गणित जमत नाही, त्यामुळे ती बागेला उभी क्रॅक पडते. त्यामुळं पिट्युल ॲनालिसिस ज्या क्षणापासून चालू कराल त्या क्षणापासून आपण एका वेगळ्या दिशेला चाललोय किंवा शास्त्रोक्त पद्धतीनं बाग करायला लागलोय हे लक्षात येईल. ह्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पिट्युल ॲनालिसिस करायचा प्रयत्न करा. त्यात मी तुम्हाला आता ह्या ज्या 4 लेवल सांगितल्या त्या 4 लेवल कोणत्याही परिस्थितीत मेंटेन ठेवायचा प्रयत्न करा, भले त्या जमिनीतून द्या किंवा वरून द्या. एक गोष्ट, प्लॉट लवचिक राहायला पाहिजे. तो लवचिक प्लॉट ठेवण्याचं काम आपल्याला पिट्युल ॲनालिसिस मधून समजून जातं. दुसरी गोष्ट, तुम्ही जर बारीक ऑब्झर्वेशन करत असाल प्लॉटमध्ये तर ज्या बंचला डायरेक्ट पाणी लागले, जे बंच पावसात भिजलेत, अशा बंचना क्रॅकिंग जास्त आहे. पण जे बंच पानाखाली आहेत, आडाला आहेत, झाडाखाली बरोबर एका वळचलेला बरोबर अडकलेले आहेत, अशा बंचना क्रॅकिंग अजिबात नाही आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं दुसरी गोष्ट अशी आहे की कॅनोपी मॅनेजमेंट करत असताना, घड बांधत असताना ते पावसात किंवा उन्हात येणार नाहीत ह्याची काळजी घेणं गरजेचे आहे. त्यासाठी दुसरा जो पर्याय लोकांनी काढला की कोणत्या त्या प्लॉटला वरनं प्लॅस्टिक आच्छादन, ती खूप मोठी खर्चिक बाब आहे. ते आत्ता प्रत्येक बागायतदाराला शक्य होईल अशातला भाग नाही आहे. पण ज्यांचे प्लॉट प्लॅस्टिक आच्छादनाखाली आहेत, म्हणजे वर प्लॅस्टिक शेडनेट प्लॅस्टिक नेटचं हाऊस ज्यांनी केले त्यांच्यात क्रॅकिंग खूप कमी आहे. त्यानंतर ह्याच दरम्यानच्या काळात जर आपण सीवीडचा थोडासा वापर केला, त्याचबरोबर बायोस्टिम्युलंट्सचा थोडासा वापर केला, मी रिकमांड करतोय असा त्याचा अजिबात अर्थ घेऊ नका. बायोस्टिम्युलंट्स थोडासा वापर त्या ह्या काळात केला, सीवीडचा थोडासा वापर केला, तरी सुद्धा आपल्याला ते थोडंसं क्रॅक कमी जाण्यापासून वाचवता येऊ शकतं. त्याचबरोबर जमिनीतून जर आपलं ग्रीनफर्ट जर 5 लिटर एकरी जमिनीतून दिलं असेल तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करायचा प्रयत्न केलाय. ते जर ग्रीनफर्ट एकरी 5 लिटर ड्रिपमधनं दिलं तरी सुद्धा आपल्याला थोडेसे त्याचे रिझल्ट्स मिळत आहेत. त्याचबरोबर मी अजून एक गोष्ट प्रॅक्टिकली अशी तुम्हाला सांगतोय की मी बऱ्याच वेळा सांगितले की पाणी जमिनीतून पाऊस पडल्यानंतर उभाऱ्याचं पाणी द्या. च्या अगोदर माल मऊ पडत असताना जर प्लॉटला फ्लड इरिगेशन केलं असेल, फ्लड इरिगेशन याचा अर्थ वरनं पाणी सोडून खाली काढून दिलं असा नाही आहे. त्याला मध्ये मध्ये बांध घालून त्या पाणी त्या जमिनीत मुरवलं असेल तर मधल्या ज्या आधारमुळे आहेत त्याच्या आधारमुळ्यानं जर पाणी मिळालं, कोरडं वातावरण असताना, अत्यंत चांगलं वातावरण असताना, माल मऊ पडत असताना जर फ्लड पाणी इरिगेशन दिलं आणि ते फ्लड पाणी जर थांबवून दिलं, म्हणजे असं व्हावटून पाणी न देता जर पाणी ते जमिनीत मुरवून दिलं तर आधारमुळे त्या पाणी सक करतात आणि त्यावेळी त्यांची भूक सगळी तहान जी आहे ती त्यांची भागली जाते. मग ज्यावेळी पुन्हा पाऊस पडतो, अवकाळी पाऊस पुन्हा पडतो, त्यावेळी त्या मुळ्या पुन्हा पाणी ऑब्सर्व करत नाहीत कारण त्यांची भूक भागलेली असते. त्यामुळे त्यांचा ॲब्सॉर्प्शन रेशो हा खूप कमी येतो. ह्या फ्लड पाणी दिल्यानं सुद्धा पुढं जाऊन जर अवकाळी एखादी निर्माण झाली तर त्यावेळी मात्र आपल्याला क्रॅकिंग खूप कमी जातंय असं बऱ्याच वेळा सिद्ध झाले. कारण द्राक्ष शेती करत असताना डोळसपणानं द्राक्ष शेती, मी ज्या आता
तुम्हाला अनुभव सांगतोय हे तुमच्याही लक्षात येत असतील. आता आपण संवादातून ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी हे घडतंय खरं आहे. आता मी आता सांगितलं तुम्हाला की आडाला जे घड आहे त्याची क्रॅकिंग नाही आहे. तुम्ही कधीही बघा, ह्या ज्या गोष्टी मी ज्या सांगतोय त्या अनुभवांती सांगतोय, एकमेकांच्या द्राक्ष बागायतदारांच्या चर्चेतून आलेल्या या गोष्टी आहेत, त्या मी फक्त त्या एक्सपोज करायचा प्रयत्न करतोय, आपणा सर्वांशी शेअर करतोय. आपणाला सुद्धा जर असे काही कमी जास्ती अनुभव असतील तरी सुद्धा ते कृपया शेअर करा, जेणेकरून आपल्या द्राक्ष बांधवांचा एखादा जरी प्लॉट वाचला तरी आपल्याला त्याचं थोडंफार दुवा मिळून जाईल. त्यानंतर हे जे फ्लड पाणी दिलं आणि पुन्हा जर पाऊस आला त्याच वेळी जर आपण ड्रीपमधून जर पाणी दिलं तर त्या झाडाचं टेम्परेचर मेंटेन होतं. आणि ह्याच वेळी झाडाला जर वर एखादी जखम केली तर त्या जखमेतून पाणी अत्यंत चांगलं पडतं आणि जे मेंटेन झालेलं पाण्याचं प्रेशर आहे ते थोडंसं रिलीज होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो त्याचा. बागायतदार मित्रांनो, क्रॅकिंग होऊ नये म्हणून ह्या क्षणापर्यंत औषध निर्माण झालेलं नाही, त्याच्यावर विनाकारण खर्च नका करू. हे जे प्रॅक्टिसेस आहेत बागेतली, ह्या प्रॅक्टिसेस अत्यंत चांगल्या पद्धतीची निर्माण करणं गरजेचं आहे. मी ग्रीनफर्ड तुम्हाला अशासाठी सांगितलं की त्यानं न्यूट्रिशन मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीची जर प्लस मायनस झाली असेल तर ती न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित व्हावी अशासाठी मी तुम्हाला ग्रीनफर्ड सांगितलं. पण पहिल्यापासूनच जर आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट ठेवलेली असेल तर घड लवचिक असेल, वेल लवचिक असेल, कॅनॉपी मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, घड बांधणी व्यवस्थित झालेली असेल, फ्लड पाणी इरिगेशन दिलं असेल तर मात्र प्लॉटला क्रॅकिंग हे खूप कमी जातं. किंवा मी म्हणेन एखादा बागेत कुठतरी मनी क्रॅक होईल, अन्यथा क्रॅक सुद्धा होणार नाही. इतक्या चांगल्या पद्धतीची मॅनेजमेंट आपल्याला करता आली पाहिजे. बागायतदार मित्रांनो, क्रॅकिंग झाल्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप वाईट आहेत त्या, कारण वर्षभर कष्ट आपण करतो आणि अगदी एका पावसानं जर आपला प्लॉट जर असा ही होऊन जात असेल तर मात्र आपल्याला नक्की खूप अडचणीचं ठरतं. त्यामुळं मी बघितले प्लॉट अत्यंत वाईट परिस्थितीनं शेतकरी जातोय. ह्या अवकाळी पंचनामे चालू आहेत, त्यातनं एका स्प्रेचे आपल्याला पैसे मिळत नाहीत. त्यामुळं द्राक्षबागच आपल्याला चांगली आणावी लागेल. म्हणजे मी कुणाला दोष देतोय, कुणाला नावं ठेवतोय अशातला भाग अजिबात नाही आहे, कारण गव्हर्नमेंटला सुद्धा लाखानं पैसे देणं शक्य होणारी गोष्ट नाही आहे. मग ते पण जर ह्या पद्धतीनं जर आपण वर्क करत गेलो तर बरोबर काम आपलं जुळत जाईल. ज्यांनी अजूनही पेट्रोल अनालिसिसमध्ये जर लक्ष घातलं नसेल तर त्यांनी कृपया पेट्रोल अनालिसिस करून घेऊन इथून पुढे दर 20 दिवसाला कमीत कमी 5 जास्तीत जास्त 6 वेळा पानदेट आपण ह्या ऑक्टोबर कटिंगच्या वेळी करायला पाहिजे. म्हणजे ते मॅनेजमेंट बरोबर होती. कितीतरी बागायतदारांना याचा अत्यंत चांगला फायदा झालाय. क्रॅकिंग झाल्यानंतर मात्र अडचणीच्या गोष्टी असतात, त्यावेळी ती फळमाशी लागते, फळमाशी खूप मोठं नुकसान करते. अशासाठी मग एखादा कीटकनाशकाचा हात देणे, 22 सल्फर एखादं मारणे आणि त्यानंतर थोडंसं जेवढं हाताला लागले तेवढं हार्वेस्टिंग करणे हाच उपाय आपल्या हाती राहतो. तर बागायतदार मित्रांनो, ह्या ज्या मी गोष्टी आपणाशी शेअर केल्या आत्ता, ह्या नेमकेपणानं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, त्या कशा वाटल्या, ह्या कसा वाटला हा नेमका सांगायचा प्रयत्न करा. बागायतदार मित्रांनो, शेवटच्या क्षणातली जी फुगवण आहे द्राक्षबागेची 3 ते 5 mm पर्यंत फुगवण आहे, कशी करायची ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. मी अजून एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा. शेअर अशासाठी करा, लोकांना समजून सांगा की आपले पैसे वाचतील. पैसे वाचणं म्हणजेच पैसे मिळवणं आहे हे लक्षात घ्या. विनाकारण जो आपण आणि परिस्थिती बी अशी असते बागायतदाराची की त्यावेळी खूप अडचणी निर्माण असतात. कुणी काहीही सांगितलं तर तो बागायतदार करायला तयार असतो, कारण त्यावेळी माल तोंडावर असतो, फळपीक तोंडावर असतं. आशा खूप वाईट असते. त्यामुळे आपण ते करायला बघतो. मी नेहमी सांगतोय की आपल्याकडे द्राक्षबागेची पुस्तकं पाहिजेत. माझाच चॅनल ऐका असं नाही आहे, कुणाचेही चॅनल ऐका, सगळ्यांचे चॅनल ऐका. बागेतून जे योग्य वाटते ते बागेत करायचा प्रयत्न करा. विनाकारण अनावश्यक खर्च टाळा. बागायतदार मित्रांनो, ह्या गोष्टी सांगितल्या मी, त्या कशा वाटल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा. धन्यवाद.